अत्यंत सात्विक, सोज्वळ आणि तेवढ्याच दमदार अभिनयाने मराठी प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या दिग्गज अभिनेत्री म्हणजे सीमा देव. मराठीसोबतच त्यांनी हिंदीतही प्रचंड काम केले. मराठीत त्यांचे सुवासिनी, जगाच्या पाठीवर, वरदक्षिणा, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे असे अनेक चित्रपट गाजले. तर हिंदीत त्यांनी आनंद, जय जय शिवशंकर, संसार, ड्रीम गर्ल, कोरा कागज अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. ग्यानबा तुकाराम या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान त्यांची ओळख अभिनेते रमेश देव यांच्याशी झाली. पुढे ते दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी 1963मध्ये विवाह केला. त्यानंतर ऑनस्क्रीन असो व ऑफस्क्रीन दोन्ही ठिकाणी रमेश देव आणि सीमा देव यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नेहमीच भावली. पुढे सीमा आणि रमेश यांना अजिंक्य देव आणि अभिनय देव अशी 2 मुले झाली. आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची दोन्ही मुलेसुद्धा मनोरंजन क्षेत्रात दाखल झाली. रमेश आणि सीमा यांचा मुलगा अभिनय देव हे दिग्दर्शक आहेत, तर दुसरा मुलगा अजिंक्य देव मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत. या जोडप्याच्या मुलांप्रमाणेच त्यांच्या सुना देखील प्रतिभावान असून दोन्ही सुना विविध क्षेत्रात मोठे नाव कमावत आहेत. चला तर जाणून घेऊया सीमा देव यांच्या दोन्ही सुना नक्की काय करतात. सीमा देव यांचा मोठा मुलगा अजिंक्य देव हे मराठी कलाविश्वातील एक रुबाबदार अभिनेते म्हणून ओळखले जातात. 1986मध्ये त्यांनी आरती यांच्यासोबत प्रेमविवाह केला. आरती देव या कलाक्षेत्रात कार्यरत नसल्या तरी एका अनोख्या उपक्रमाद्वारे त्या समाजभान जपत आहेत. त्या मुंबई स्वतःची स्पेशल चिल्ड्रन्ससाठी एक शाळा चालवत आहेत. 2012 साली त्यांनी अंधेरी येथे अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट नावाची स्पेशल मुलांसाठीची शाळा उभारली आहे. ही शाळा सुरू करण्यामागे एक खास कारण होतं. त्यांची मुलगी तनया ही स्पेशल चाइल्ड आहे. तिला ग्लोबल डेव्हलपमेंट डिले नावाचा आजार झाला आहे. यामध्ये मेंदूची वाढ कमी प्रमाणात होते. आपल्या मुलीच्या आजाराविषयी त्यांना तिच्या लहानपणीच कल्पना आली होती. त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या मुलीला सर्व सुविधा मिळाव्यात ह्याची त्यांनी विशेष काळजी घेतली. आपल्याच नशिबी असं का हा दोष देवाला न देता तो एक आशीर्वाद आहे म्हणून त्यांनी आपल्या मुलीचा स्वीकार केला. आरती यांनी आपल्या लेकीसाठी आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या इतर मुलांसाठी खास शाळा सुरू केली आहे. तनयाप्रमाणे समाजात आणखी अशी मुलं आहेत. त्यांना रोजच्या जीवनात आनंद कसा देता येईल ह्याचा प्रयत्न त्या या शाळेच्या माध्यमातून करत असतात. त्यासाठी त्यांनी विशेष शिक्षण देखील घेतलं आहे. गेली अनेक वर्ष जगभरात फिरून त्यांनी स्पेशल मुलांना शिकवण्याचे विविध कोर्स आणि थेरपी अवगत केल्या आहेत. स्पेशल मुलांना शिकवण्यासाठी अमेरिकेत शिकवला जाणारा ABMNM हा खूप मोठा कोर्स त्यांनी पूर्ण केला आहे. या कोर्सच्या सर्व लेवल पार करणाऱ्या त्या भारतातील एकमेव व्यक्ती आहेत. आज या शाळेला 14 वर्ष पूर्ण झाली आहेत. अशा प्रकारे सीमा देव यांची सून आरती या शाळेच्या माध्यमातून समाजभान जपत आहेत. सीमा देव यांचा धाकटा मुलगा अभिनय देव हे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव स्मिता देव आहे. स्मिता शेफ असून इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर कुकिंगचे व्हिडिओ टाकत असतात. यूट्यूबवर त्यांच्या चॅनलचे 1 लाखाहून अधिक सबस्क्रायबर झाले आहेत. इंस्टाग्रामवर देखील त्यांच्या रेसिपीज खूप व्हायरल होत असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 4 लाख फॉलोअर्स आहेत. ते युनिक रेसिपी तर सांगतात, शिवाय शरीराचे पोषण आणि आरोग्याचा समतोल राखून योग्य पदार्थ कसे बनवायचे ह्याचे देखील मार्गदर्शन करतात. पाककृतीशी निगडीत अनेक सेमिनार्सही त्या घेतात. यातून त्या विविध पदार्थातील पोषक घटक, त्यांचे आहारातील योग्य प्रमाण याबद्दल आपले स्टुडंट्सना मार्गदर्शन करतात. तसेच त्यांनी कारवार टू कोल्हापूर व्हाया मुंबई हे कुकिंगवर आधारित पुस्तक लिहिलं आहे. त्यांच्यासाठी स्वयंपाक ही एक पूजा असते आणि स्वयंपाकघर हे एक मंदिरच असते. या वचनांवर पूर्ण विश्वास ठेवणाऱ्या त्या आधुनिक अन्नपूर्णा आहेत. अशा प्रकारे सीमा देव यांच्या दोन्ही सुना कला क्षेत्रात कार्यरत नसल्या तरीही अनोख्या क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहेत. सीमा देव यांचा पर्यायाने देव कुटुंबाचा समृद्ध वारसा त्या उत्तम रीतीने जपत आहेत.